नमस्कार. श्रावण महिना आणि लवकरच येणारी अंगारकी संकष्टी आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन. या मंगलमय वातावरणात बाप्पाच्या आवडीच्या नैवेद्याला म्हणजेच आपल्या पारंपरिक उकडीच्या मोदकांना एक नवीन आणि सुंदर रूप देऊया का? आज आपण बनवणार आहोत गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे आणि तितके सुगंधी मऊशार गुलाब मोदक. जरी ही नाविन्यपूर्ण कृती असली तरी ती अजिबात अवघड नाही. कशी ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुलाब मोदक किंवा रोज मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम गुलाबाच्या म्हणजेच रोजच्या फ्लेवरचं सारण बनवूया. त्यासाठी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 1.5 कप किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि आता हे ओलं खोबरं 2 ते 3 मिनिट छान आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. हे पहा, 2 ते 3 मिनिट हे खोबरं छान परतून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये 1/2 कप रोज सिरप घालायचं आहे, कारण आपण रोज फ्लेवरचे मोदक बनवत आहोत. हे थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता सारणामध्ये 1/2 कप पिठी साखर घालायची आहे. नेहमी खोबऱ्याचं सारण करताना त्यामध्ये साखर दळूनच घालायची. साखर दळून घातल्यामुळे ती सारणामध्ये लगेच एकजीव होते. पहा, साखर, रोज सिरप आणि किसलेलं ओलं खोबरं हे अगदी असं छान परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतायचं आहे, म्हणजे आपलं सारण तयार आहे. सारण अगदी व्यवस्थित परतून झालेलं आहे. आणि जर तुम्हाला जास्त गोड सारण हवं असेल तर तुम्ही साखरेचं किंवा रोज सिरपचं प्रमाण वाढवू देखील शकता. तुम्ही बघू शकता गुलाबाच्या फ्लेवरचं आणि गुलाबाच्या कलरचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण तांदळाची पिठी शिजवून घेऊया. आता तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे. त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेते, कारण 1 कप तांदळाचं पीठ मी वापरणार आहे, त्याच्यामुळे समप्रमाण घ्यायचे. यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचंय आणि गुलाबाचा कलर येण्यासाठी मी थोडासा फूड कलर घालत आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचंय आणि त्याचबरोबर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आणि हे लगेचच आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता तुम्ही विचार कराल की यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर का घातलं? कारण आपण ह्याला गुलाबाचा शेप देणार आहोत, त्याच्यामुळे शेप देताना तो तुटू नये यासाठी यामध्ये मी कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता मंद गॅसवर 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवायचे. 2 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ छान शिजलेलं आहे. आता हे गरम गरम पीठ मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि हे गरम असल्यामुळे पावभाजी स्मॅशरने हे असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपली तांदळाची उकड जी आहे ती अगदी स्मूथ होऊन जाईल आणि आपलं पीठ जे आहे ते अगदी छान मुलायम असं मळून होईल. हे पहा, अशा प्रकारे मी अगदी छान सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. जेवढं पीठ तुम्ही व्यवस्थित मळाल तेवढं तुम्हाला रोजचा शेप द्यायला इझी जाईल. आता हे पीठ मळून झालेलं आहे. आता तांदळाचं पीठ लावून ही पारी आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे. मोठी पारी लाटायची आहे आणि आता एका वाटीच्या साह्याने हे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, जेणेकरून आपल्याला सेम साईजच्या पाऱ्या मिळतील. हे पहा, हे सर्व मी असे कट करून घेते. आता हे 4 पाऱ्या मी घेतलेल्या आहे. इथे आता ही एका पारीवर ही दुसरी पारी अशी ठेवायची आहे आणि ही प्रेस करायची आहे थोडीशी. तिथे तिसरी पारी ठेवायची आहे आणि ही थोडीशी अशी प्रेस करायची. परत चौथी पारी ठेवून ती प्रेस करून घ्यायची. त्यानंतर हे सारण असं मध्यभागी आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये ठेवायचे आहे. हे पहा, असं अगदी व्यवस्थित आपल्याला हे इथे ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी स्ट्रेट लाईनमध्ये सरळ असं मी हे सारण ठेवलं आहे आणि यावर आता हे फोल्ड करायचं. हे पहा, हे असं फोल्ड करून घ्यायचं. सारणावर ही अशी पारी प्रेस करायची आणि त्यानंतर काय करायचं, या शेवटच्या टोकापासून हे आपल्याला असं फोल्ड करत यायचं आहे. हे पहा,
आणि फोल्ड करत आपल्याला ह्याला गुलाबाचा शेप द्यायचा आहे। हे पहा, हे पहा, तुम्ही बघू शकता किती सुंदर गुलाब आपलं तयार झालेलं आहे। बाप्पासाठी सुंदर असा गुलाब मोदक बनवलेला आहे। आता असे सगळे मोदक आपण करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व मोदक तयार झालेले आहेत। आता हे आपण स्टीम करून घेऊया। एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्यावर हे सर्व मोदक मी ठेवलेले आहेत। आता हे स्टीम करायचे आहेत। एका टोपात मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यावर आता ही चाळण ठेवूया आणि आता झाकण ठेवून एक 10 मिनिटं हे स्टीम करून घेऊया। 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले रोज मोदक म्हणजेच गुलाब मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत। बघा किती सुंदर रोज मोदक म्हणजेच गुलाब मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेला आहे आणि यातलं सारणही किती छान दिसतंय। आता हा मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, ह्याच्या प्रत्येक पेटल्स मध्ये, पाकळीमध्ये हे असं सारण आहे। तर गुलाबाच्या स्वादाचा आणि पारंपरिकतेचा हा संगम असलेला रोज मोदक तुम्हाला कसा वाटला? मोद म्हणजे आनंद आणि आम्हाला खात्री आहे की ही रेसिपी तुमच्या घरात सणांचा आनंद नक्कीच द्विगुणित करेल। तुमचे प्रश्न आणि अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। हा सणांचा गोडवा तुमच्या मित्रपरिवारातही नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे पुढची प्रत्येक सुंदर रेसिपी थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपली भेट पुन्हा होईल। धन्यवाद।